ओके. आता फर्स्टली संदीप अँड मनीष started business partnership in investing 21,000 and 27,000. The Sandeep is invested as a 21,000. ओके. आणि मनीषने किती Yes. इन्व्हेस्टमेंट केलेले आहे? 27,000 आहे. मी 12,000. फक्त एस लिहिते. एस that is Sandeep is invested 21,000 and Manish is invested 27,000. Okay. सो हिअर ऍट द एंड ऑफ द इयर प्रॉफिट ह्यांच्या दोघांना प्रॉफिट झालेला आहे. तो किती झाले? ₹4,800. ओके. त्यान संदीप आणि मनीषचे शेअर्स किती असतील? मग संदीपला किती प्रॉफिट मिळेल आणि मनीषला किती प्रॉफिट मिळेल? या दोन्हीने जेवढे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे त्याचा रेशो काढूया. इन्व्हेस्टमेंट रेशो म्हटला तरी चालेल. मी फक्त आले ते इन्व्हेस्टमेंट रेशो इज इक्वल टू 21. हा जो आहे संदीपचा रेशो आहे आणि मनीषचा आहे तो 27,000. ओके. हे 30 डिनॉमिनेटर न्युमिनेटर कट होईल. 27 आपण 21 आपण 27 आता 3 दोन्ही डिवाइड करू शकतो. 3 7 जा 21, 3 9 जा 3 9 27. 27. आता हा आला संदीप आणि मनीषचा इन्व्हेस्टमेंट रेशो 7:9. ओके. तर आपण ह्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस काढायचा. मग ह्याच्यामध्ये एलसी जर बघितला, एचसीएफ जर बघितला तर सेम जर बघितला तर एक्स कन्सिडर करतात. 7x प्लस 9x हा कुणाचा आहे? हा संदीपचा रेशो आहे. संदीपने इन्व्हेस्टमेंट केलेला प्लस प्रॉफिट आहे आणि हे मनीषचं इन्व्हेस्टमेंट प्लस प्रॉफिट आहे. ह्या दोघांचा झालेला आहे ₹4,800. मग ह्यांची ऍडिशन करा. ऍडिशन किती येईल? 16x. 16x in. Okay. 16x is equal to 4,800. Then x is equal to 4,800 divided by 16. केशमा सांग 16. म्हणायचा आन्सर काय येईल? काय येईल? आवाज येतो ना माझा? हा. 16 हो मॅम. 16. 16 थ्रू जा 16चा टेबल बोल पटपट. 16 2 32. 16 4 16 3 48. 16 4 64. 16 5 80. 16 6 96. 16 7 एक्स ची व्हॅल्यू किती आली? मग ₹300 आली. ओके. 300. आता आपण संदीपचं बघूया. संदीप किती आहे? 7x आहे. म्हणजेच काय? 7 मल्टिप्लाइड बाय 300 इज इक्वल टू किती येणार आहे? सांगा. आणि मनीषचं किती आहे? 9x आहे. दॅट इज 9 मल्टिप्लाइड बाय 300 किती येतं? तेवढे शेअर्स त्यांना मिळून जातील. 2,100 आणि ह्याचं 2,700. 2700. एवढे पैसे त्या दोघांना मिळतील. आता ह्या दोन्हीचे ऍडिशन करा. ऍडिशन 4,800 येते का बघा. क्रॉस चेकिंग करायचं आपला आन्सर Yes, ma'am. बरोबर आहे की नाही ह्यासाठी. येतं का ऍडिशन? Yes, ma'am. ओके गुड. राईट डाऊन ना. Done, ma'am. Ma'am.
कम्प्लिटेड झालं दोघांचं? Yes. ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. Yes, ma'am. रोटेट करावं लागेल. Fourth one example, you have to read it. Sujata, Ashwini, and Jyoti invested 3,600, 4,200, and 4,800 starting the business. Then they gain the 20% profit to each share. म्हणजे प्रत्येकाला 20% प्रॉफिट मिळाला आहे. तर तो प्रॉफिट किती आहे? आता प्रत्येकांचे शेअर्स आपल्याला काढावे लागतील. फर्स्ट वन. ओके, आता बघा मी इथं लिहिते. पहिल्यांदा सुजाताचं किती आहे? 3,600 इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. अश्विनीने इन्व्हेस्टमेंट केलेले आहे 4,200 अँड ज्योतीने इन्व्हेस्ट केलेला आहे 4,800 रुपीज. ओके, आता ह्याच्यामध्ये आणि टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आणि त्याच्यामधले 20% काय झालेलं आहे? शेअर्स प्रॉफिट झालेला आहे. आणि त्यानंतर प्रत्येकाला किती कितीचा प्रॉफिट आहे तो आपण करूया. आता हे टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे आपण करूया. पहिल्यांदा 3,600 plus 4,200 plus 4,800 rupees. 0, 0, it 16, 1,000, carry 4, 12. 12,600 हे टोटल इन्व्हेस्टमेंट झाले. आता 12,600 मधला 20% प्रॉफिट झाले. 20% प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट, टोटल प्रॉफिट काढूया. तिघांना मिळून झालेला 20% आहे की नाही. मग 20 बघूया आपण. 20%, 20 upon 100 multiplied by 12,600. हे 2 0 गेले and 20 multiplied by 100 and ह्याचं बघा मल्टिप्लिकेशन किती येते बघा आणि मला सांगा. 2,520. ओके, 2,520 हा टोटल प्रॉफिट झालेला आहे. मग त्यातलं सुजाताला किती मिळेल, अश्विनीला किती मिळेल आणि ज्योतीला किती मिळेल हे आपण बघूया. ओके, प्रत्येकाचं सेपरेट सेपरेट बघूया. आता ह्यांचे ह्यांचा रेशो काढूया. सुजाताने किती इन्व्हेस्टमेंट केले? 3,600 रुपीज आउट ऑफ किती? 12,600 पैकी एवढे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. आणि प्रॉफिट किती झालंय? 2,520. आता हिला किती शेअर्स, किती रुपीज मिळतील बघा. 820 आपण कॅन्सल केले. आता हे कॅल्क्युलेट करा आणि बघा किती येते. अश्विनीचं पण सेम करायचंय. 4,200 अपॉन 12,600 मल्टिप्लाइड बाय 2,520. ज्योतीचं पण सेमच असणार आहे. चला करा कॅल्क्युलेट पटपट आणि मला सांगा आन्सर काय येतं ते. ज्योतीने किती लिहिले? 4,800 मल्टिप्लाइड बाय मॅम म्हणजे 36 इंटू 22,520 ला मल्टिप्लाय करायचं ना. आता 36 नी होते का बघा. सिम्पलेस्ट फॉर्म इथे 2 नी होते दोघांना पण डिवाइड. अजून कुठल्याने होते का बघ. Ma'am, 720. Sujataचं. नेक्स्ट वन, अश्विनी आणि ज्योतीचं काढा पटपट.
मॅम अश्विनीचं 840 आलं. केशमा कर पटपट. डिनॉमिनेटर न्यूमिनेटरला 2 ने डिवाइड करा, अदरवाइज 4 ने डिवाइड करा, नंतर मल्टिप्लाय करा. कॅल्क्युलेशन, फास्ट कॅल्क्युलेशनची सवय ठेवा. वैष्णवी. मॅम ज्योतीचं 6048. 960 येतं. झालं का? येस मॅम. मॅम लिहायचं होतं. अरे सांगायचं ना, मला वाटलं झालंय. तर आहे बघ, लिहून घे पटपट. नेक्स्ट वन क्वेश्चन ट्राय करा सॉल्व करायचा. मनाली अँड दीपाली टुगेदर इन्व्हेस्टमेंट 16,000. रेशो इज 3:2. Then end of the year, if the interacted loss is 3,500, how much Manali's loss? दोघांनी मिळून इन्व्हेस्टमेंट केलेले आहे 16,000. ओके. टुगेदर लॉस किती झालेला आहे? 3,500चा लॉस झालेला आहे. ओके. त्यांचा रेशो दिलेला आहे, इन्व्हेस्टमेंट रेशो दिलेला आहे 3:2. ओके. मग ह्या दोघांचा एकाचा लॉस किती काढू शकता तुम्ही? एक्स ची व्हॅल्यू काढा. त्यानंतर लॉस Then लॉस किती किती झाला असेल तो काढा. मॅम एक्स ची व्हॅल्यू 700 येते. हा ठीक आहे. आणि 700 आली की नाही. आता ह्याची किती येईल? मनालीची आणि ह्याची किती येईल? दोघांची पण सांग. मनालीचं किती आलं आणि दीपालीचं किती आलं? 3x अँड 2x. ह्या दोन्हीची व्हॅल्यू काढा. आपल्याला काय विचारलेले त्यांनी? फक्त मनालीचा लॉस काढलेला. मनालीचा लॉस 7 नाही 5x किती आहे? 2001 मनालीचं येतो आणि इन्व्हेस्टमेंट रेशो जो आहे 2100. 2100. 16,000 इन टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. मॅम मनालीचा हे येतो इन्व्हेस्टेड 2100. हम्म.
लॉस किती 2500 3x प्लस 2x हे टोटल लॉस पण घेऊया आपण 3000. 3500 आणि इथं 5x 3500 x is equal to 3500 divided by 5 is equal to 700. 700. आपल्याला व्हॅल्यू फक्त 3x ची काढायची then 3 multiplied by x that is 700 is equal to किती 2100. मनालीचा लॉस येईल 2100 रुपीज. ओके राईट ऑन फास्ट. मॅम क्लास किती वाजता सुटणार आहे? रायटिंग झालं 6-1 क्वेश्चन घ्यायचं का? Yes, ma'am. यस. आता हा आपण प्रपोर्शनचा Ma'am, फॉर्म्युला जो यूज केला होता मी तुम्हाला सांगितलं मीन ऑफ प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मीन. हा फॉर्म्युला यूज करून हा काढायचा व्हॅल्यू ऑफ एक्स काढायची. ह्याच्या पहिल्यांदा तुम्ही प्रपोर्शन मध्ये लिहून घ्या. म्हणजे हे आर प्रपोर्शन मध्ये सांगितलेलं आहे त्यांनी ऑलरेडी. आता बघा हा 20:28 इज इक्वल टू x इज टू 21. मग ह्या दोन्हीचा क्रॉस मल्टिप्लिकेशन दॅट इज 20 मल्टिप्लाइड बाय 21 इज इक्वल टू x मल्टिप्लाइड बाय 28 असणार आहे. मग x एका साईडला 20 मल्टिप्लाइड बाय 21 अपॉन 28 इज इक्वल टू x. 7 3 जा 21 7 4 जा 28 4 1 जा 4 4 5 जा 20 then x इज इक्वल टू किती येणार 15 आला. मी सोडवलंय. बरं ठीक आहे तुम्ही एक्सरसाइज करा एवढं पटकन लिहून घ्या. डन मॅम. मॅम एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस मधलं क्वेश्चन नंबर 1 फर्स्ट वन आहे का? पाहिलं नाही मी बघते. तोपर्यंत सोडवा तुम्ही बाकीचे. 10.1 स्टार्ट झालं आपलं.
Yes, first one option is correct. Yes, ma'am. First. मॅम मला सेकंड वन नाही समजला. If phi under root 15, एक मिनिट and under root 48 and x is a proportion, find the value of x. हे लिहायचं आहे ह्याच्यामध्ये proportion मध्ये कसं x phi upon under root 75 okay is equal to under root 48 upon x. मग ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 5 multiplied by x is equal to under root 48 multiplied by under root 75. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा. अंडर रूटच्या खाली जे ती व्हॅल्यू बघा. 48 multiplied by 75. $3,600 येतं. ह्याचं 5 multiplied by x. मग हा कशाचा स्क्वेअर रूट होतो? 36 आणि 20 100. 60चा. 36 हा तर 6 चा आहे आणि 20 6 0 लिहू शकतो. मग हा इज इक्वल टू 5x. देन x इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय 5 किती येणार? 5 1 जा 5. 60 ला डिवाइड केलं किती येणार? 12. 12. 12. देन x ची व्हॅल्यू किती आली? 12 आली. ऑप्शन 3 इज 12. करेक्ट. लिहून घ्या पटपट. Done, ma'am. मॅम असेल तर मी नेक्स्ट स्क्रीन घेते. झालं का रेश्मा? ओके. वैष्णवी तुझं मी स्टॉप करू स्क्रीन? ठीक आहे. एकच मिनिट थांबा, मी दुसरं अपलोड करून घेते. Yes. What is the ratio of 340 centimeter and 51 meter in lowest turn? Okay. What should do here? काय करायचंय? लक्षात येते का? 340 सेंटीमीटर अँड 51 मीटर. What? युनिट आपल्याला वेगळे वेगळे दिलेले आहेत. बरोबर? Yes. आता 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मच सेंटीमीटर? 100 centimeter. 100 सेंटीमीटर. किती? 100 सेंटीमीटर. 51 मीटर इज इक्वल टू हाऊ मच? 51 मीटर इज इक्वल टू 51 multiplied by 100 is equal to how much will? 5,100 5,100. सेंटीमीटर. आता रेशो काढा. 340 डिवायडेड बाय 5,100. मग ह्याचा रेशो काढा. किती येईल? हा 0 0 कट होईल. 17 चा टेबल लिहूया. 17 2 जा. बरं तुम्ही करा, मी बघते मग. 34. Ma'am 1:15. Fourth option. हा 2 1 जा 2. 15. 1 is to 15. Answer it. Option 4. Yes, correct.
मॅम हा बोल. हे लिहून घे, आपण नेक्स्ट बघूया. मॅम हे होमवर्कला द्या ना आणि लेसन घ्या ना. काय 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 आवाज येत हे नाही बघ. आम्हाला होमवर्कला द्या ना. हा, आज एकच हे एक आम्हाला होमवर्कला द्या. होमवर्कला देणार आहे, राहिलेले होमवर्कलाच देणार आहे. अजून एक 5-10 मिनिट घेईन क्लास, मिनिट होईल. हा क्वेश्चन झाला का लिहून? क्लिअर करू Yes, क्वेश्चन? हा, Yes, ma'am. नेक्स्ट वन क्वेश्चन लिहा. क्वेश्चन नंबर 4. द रेशो ऑफ प्रेझेंट एज of two brothers is 4:5. After 10 years, their ratio is a 6:7. Find the age of elder brothers after 15 year. Okay. आता हे टू ब्रदर्स यांचा रेशो दिलेला आहे. प्रेझेंट एज लिहून घ्या. प्रेझेंट एज दॅन 10 इयर्स. आफ्टर 10 इयर्स म्हणजे काय, 10 प्लस करावं लागेल. करता येईल का मी सोडू? प्रेझेंट एज रेशो आपण काढूया आता. प्रेझेंट हा Ma'am, सॉल्व. 14 years. व्हॅल्यू काढली आहे. ओके, यस, व्हेरी गुड. किती आले? 5 आली. प्रेझेंट आपण थांब एकच मिनिट. प्रेझेंट रेशो काढूया. देन 4:5. मग 10 इयर्स नंतर, आफ्टर 10 इयर काय येणार आहे? याचा जर एलसीएम आपण एक्स कन्सिडर करूया. आफ्टर 10 इयर आणि 4x has to 10. sorry 4x plus 10 आणि as to 5x. 5x plus 10. आता हे मॅम रेशो मध्ये करूया आपण. रेशो मध्येच लिहूया डायरेक्ट. थांब एक मिनिट केशमा. हो ना. सॉरी, मी इथं 15 लिहिलं ना. हो. हा हा. आता सांग. त्यांचा रेशो किती आहे 10 इयर नंतर? 6/7. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. 4x plus 10
इज इक्वल टू 6x 5x प्लस 10. आता हे सांगा बघू ह्यांचं किती आतमध्ये मल्टिप्लाय. 28x हा plus 70 ओके. is equal to 30x हा plus 60. ओके. देन 70 मायनस 60 इकडे घेते मी आणि 30x मायनस 28x इथं किती 2x is equal to 10. then x is equal to how much we'll get 5. ओके. x 5 आहे. मग आपण एल्डर विचारले ना, मग एल्डरचं किती येणार आहे 5x असणार आहे. यंगर जो असणार आहे 4x असणार आहे. 5x ची व्हॅल्यू किती आली मग 5 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 20. 25. 25. मॅम बरोबर आलं माझं. Okay. After 15 years, so what should we do? 25 plus 15 is equal to how much we'll get? 40 years. years. Okay. वैष्णवी समजलं? Yes, ma'am. Okay, good. Write down fast. मॅम मी काढलेलं बरोबर आलं हे. मॅम नेक्स्ट घ्यायचं का? हा लिहून घ्या पटकन. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा. क्वेश्चन Ma'am, fifth third option आहे का आन्सर 30 years. वेट. फिफ्थ वन क्वेश्चन. फिफ्थ वनचं रेशो ह्याच्यामध्ये फर्स्ट वन ऑप्शन दिलंय. तो क्वेश्चन नंबर फिफ्थच आहे का बघ बरं नीट पहिल्यांदा. थांब एक मिनिट. हा मी बघते क्वेश्चन नंबर कोणता आहे. थर्ड फोर्थ फिफ्थ. हा Find the no 5 years. फर्स्ट वन ऑप्शन करेक्ट आहे. मॅम 35 आहे 35 आहे. त्यांनी 5 years पुढेच मागितलंय. मी 5 करेक्ट years करेक्ट. नाही पाहिलं होतं. येस करेक्ट करेक्ट. हा क्लिअर करू झालं असेल रायटिंग तर. येस मॅम. Yes ma'am. बाकीचे सॉल्व करा बघू कोणतं कोणतं येते. जे येत नाही डाऊट असतील ते विचारा तुम्ही.